नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्रीवल्लभ कलियुगाचे तारक आहेत. श्रीपाद वल्लभांच्या काळामध्ये जो ग्रंथ लिहून झाला त्या ग्रंथाचं नाव श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ. या ग्रंथाचं वैशिष्ट्यच अनेक भाविकांना माहीत नाही. खरं तर हा अक्षर सत्य ग्रंथ आहे. प्रत्येक अक्षर सत्य आहे म्हणून याला अक्षर सत्य. त्यात बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्या देखील सत्य आहेत. त्या अनुभवायला पाहिजेत आणि त्या घडलेल्या गोष्टी आहेत. उगीच ग्रंथ घ्यायचा, तीर्थक्षेत्री जायचं, 3 आणि 7 दिवस बोटे फिरवायची, पुन्हा यायचं, आम्ही पारायण केलं, हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. 1 ते 53 अध्याय आहेत. खरं म्हणजे प्रत्येक अध्याय नव्हे तर प्रत्येक पानावर 1 तास बोलता येईल एवढं त्याचं महात्म्य आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगाव्या वाटतात, परंतु ते वारंवार कार्यबाहुल्य वाढत असल्यामुळं जी गोष्ट माझ्या हातून व्हायला पाहिजे ती अजून होत नाही. तरी देखील म्हटलं आता सुरुवात करावी. तर हा अध्याय नंबर 1मध्ये थोडंफार जे सांगितलं आहे ते माझ्या जसं जमल ज्ञानात ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. अनेकांच्या लक्षात पण येणार नाही, कारण त्यांनी बोटे फिरवल्याचा कार्यक्रम केलेला असल्यामुळं त्यांच्या लक्षात येणं अवघड आहे. परंतु मी 1 पान 10 वेळा असं 1 वर्षभर वाचत होतो. त्यामुळं काहीतरी चांगलं सांगण्याचा निश्चित माझ्याकडून प्रयत्न घडेल आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी तो घडवून आणावा, तो करून घ्यावा अशी आज मी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतोय. तर अध्याय नंबर 1मध्ये अगोदर यज्ञापासून सुरुवात करू. बाकीच्या गोष्टी अध्याय 1 नंबरमध्ये अजून बऱ्याच गोष्टी सांगता येतील. पण एका ठिकाणी सांगितलं आहे, या कलियुगात यज्ञ याग सत्कर्म सारे लुप्त झालेले आहे. पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या दैवतांचे विस्मरण करायचे असा मानवाचा चुकीचा धर्म झालेला आहे. देवांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी यज्ञ करावेत व देवांना संतुष्ट करावे. त्यांच्या कृपा प्रसादाने प्रकृती अनुकूल होते. प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी, अन्यथा अनेक संकटे उद्भवतात. मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती म्हणजे निसर्ग जी शक्ती त्याची शिक्षा यथाखाली देतो. लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन होईल. सांगायचं तात्पर्य असं की यज्ञाला फार महत्त्व आहे. पिठापूरला यज्ञ करणं तर अति महत्त्वाचं आहे. मंदिरात काही लोक पैसे भरून यज्ञ करतात, ते त्यांचं समाधान आहे. म्हणून स्वामी समर्थ भवनात एक मी कुंड करून ठेवलेलं आहे. मी अनेकांना सांगितलं, तुम्ही पिठापूरमध्ये कुठेही राहायला आपल्याकडं स्वामी भवनात यावं असा आग्रह नाही, कारण प्रत्येकाची इच्छा वेगळी असते. आणि त्याला जोडून मी सांगितले, जे भाग्यवान आहेत, ज्यांना खरोखर सेवा करायची, त्यांनी मात्र निश्चितच जास्तीत जास्त स्वामी समर्थ भवनात राहण्याचा प्रयत्न करावा. आणि ज्यांना राहायचंच नसेल त्यांना यज्ञ करायची परवानगी आपल्याकडे आहे. आमचे पुण्याचे आदरणीय गुरुवर्य गुमास्ते गुरुजी ज्यावेळी येतात तेव्हा ते यज्ञ करतात. अंगालक्ष्मी यज्ञ करतात, दत्त याग करतात, गणेश याग करतात. त्यांच्याबरोबर जे भाविक असतात मध्यमवर्गीय त्यांनासुद्धा आनंद होतो आणि गुरुजींना तर महा आनंद होतो. आणि साधारण 4 तासाचा तो जो दत्तयाग करतात खूपच विलोभनीय असा असतो. त्यांचे आता जवळजवळ मला वाटतं 10 का 15 तिथं झालेले आहेत. आम्ही 2008 करतो, ते जवळजवळ 53 झालेले आहेत. जर दत्तयाग अमुक हे करण्यास जर वेळ नसेल किंवा त्यावेळी गुरुजी उपलब्ध नसतील तर तुम्ही अग्निपूजन करू शकता आणि तिथं तुम्ही स्वाहा म्हणून नामस्मरणसुद्धा करू शकता. इतक्या लांब गेल्यानंतर तिथं जर यज्ञ घडत नसेल तर ते तुमचं नशीब. कारण सावित्र काठक जो चयन यज्ञ झाला तो पिठापूर क्षेत्री झाला होता. साक्षात देवसुद्धा या यज्ञाला हजर होते. आपण तर मनुष्य आहोत, आपल्याला धावपळ नाही. आपण तिथं जाऊन राहून हा
अर्ध्या तासाचा, आणि जर गुरुजी असतील किंवा तुम्ही जर गुरुजी आणलेले असतील तर त्या जागेवर या. समोर श्रीपाद वल्लभांची मूर्ती आहे आणि आता लवकरच स्वामी समर्थांची मूर्ती पण तिथे येणार आहे. तेव्हा अशा शांत ठिकाणी, अशा पवित्र ठिकाणी मंदिरापासून 30 पावलावर तुम्ही यज्ञ करू शकता, अग्नीला आहुती देऊ शकता आणि तुमच्या आवडीचं नामस्मरण करू शकता. हा विधी व्हायलाच पाहिजे. नाहीतर इतक्या लांब जायचं, पिठापूरला इकडं तिकडं टवाळकी करत फिरायचं, झोपायचं आणि हिशोब करत परत यायचं, वादावाद करायचं, हे सगळं मी पाहतो. असं जर होत असेल तर त्या पिठापूरला जाऊन तुमच्या नशिबाला काहीही प्राप्त होणार नाही. फक्त तुम्ही जाऊन आला एवढी नोंद तुमच्या मित्रात आणि तुमच्याकडे होईल. देवाच्या दारात याची नोंद होणार नाही. यज्ञ करायची संधी मिळते तुमच्या हाताने आणि अगदी स्वस्त आणि मस्त. तुम्ही सामान आणा, तुमच्या हाताने यज्ञ करा, तुमच्या गुरुजींना तुम्हीच दक्षिणा द्या, बाकी तुम्हाला काही खर्च नाही. आणि एवढं जर स्वस्त आणि सुंदर असं जर तुम्हाला संधी मिळत असेल आणि तुम्ही जर त्याचा फायदा घेत नसेल तर ते तुमचं नशीबच म्हणावं लागेल. जास्तीत जास्त यज्ञ देवाच्या दारात व्हायला पाहिजे. कारण आपली जी प्रार्थना आहे ती अग्नीमार्फत देवापर्यंत लवकर पोचते. गुमास्ते गुरुजी याबाबत बऱ्याच वेळा विवेचन करतात. मी लवकरच त्यांची मुलाखतसुद्धा घेणार आहे की पिठापूरला यज्ञ का करायचे, त्याचबरोबर तुम्ही केव्हा केव्हा जाणार, नंतर आणखी त्यांच्या काही सूचना असतील आणि यज्ञाचं महत्त्व वगैरे मागं एकदा मी टाकलं होतं, परंतु असं कंटिन्यू मला ते करता आलं नाही. तरी माझी भाविकांना विनंती आहे, ज्या अर्थी अक्षरसत्य ग्रंथ जो आपला कलियुगाला तारणार आहे, कलियुगातील प्रत्येक व्यक्तीला तारणार आहे, त्यांनी जर पिठापूरला जाऊन भाग घेतला, यज्ञ केला तर खरोखरच तुम्हाला लाभदायक होणार आहे. कारण तो ग्रंथ अक्षरसत्य आहे आणि त्या ग्रंथामध्ये बरंच काही सांगितलेलं आहे. त्यापैकी अध्याय नंबर 1 यज्ञाचं महत्त्व सांगितलं आहे. अजून अध्याय नंबर 1 बऱ्याच गोष्टी आहेत, त्या लवकरात लवकर सांगण्याचा आणि पुढं अध्याय 1 ते 53 जेवढं सांगता येईल, जेवढं स्पष्ट सांगता येईल, ज्यामुळं सामान्य भाविकाला त्याचा लाभ होईल, तो लाभ होण्यासाठीच हा प्रयत्न आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो. नमस्कार. भगवते दत्तात्रेयाय नमो नमः स्वाहा. ओम नमो 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 भगवते दत्तात्रेयाय नमो नमः स्वाहा.